आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू इथे काय करतेस? वेदाला त्रास द्यायला आलीस परत? वेदाला नाही, तुला। माझ्या कानाखाली मारलीस तू। मी कुठलीही गोष्ट सहजासहजी विसरत नाही। या गोष्टीचा पण वचपा काढणार आहे, कळलं? काढ ग, मी काय तुला घाबरत नाही। पण एक गोष्ट ना लक्षात ठेव, वेदाला त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलास ना तर फक्त कानाखाली नाही मारणार, जाळ काढेल, कळलं? बरोबर आहे मीरा, जशास तसे। या मायाला तू अजून नीट ओळखत नाहीस मीरा। जो कोणी माझ्या डोक्यात जातो त्याला मी सुखाने जगू देत नाही, कळलं? माझ्या सुखाची काळजी तू नको करूस माया। ॲटिट्यूड, मला ॲटिट्यूड दाखवतेस तू? मीरा, एक गोष्ट विसरू नकोस, या घरात तू फक्त या मुलीमुळेस, कळलं? आणि दुसऱ्यांदा सुद्धा तू या मुलीमुळे वाचलीस, कळलं? पण ही वेदच नाही राहिली तर तू या घराबाहेर जाशील मीरा। या घरातून कोण बाहेर जाईल ना ते लवकरच कळेल तुला। जेव्हा तुझे खरं रूप सगळ्यांना कळेल ना तेव्हा काय करशील ग तू? आणि हो, वेदाच्या बाबांना जेव्हा कळेल ना तेव्हा ते तुला या घरात काय, या शहरात सुद्धा राहू देणार नाही। आणि या वयात तर तुला कोणी अनाथ आश्रमात सुद्धा घेणार नाही। तू ना एक काम कर, एक रस्ता शोधून ठेव जिथे तुला नंतर भीक मागता येईल, कळलं? पिर्या, छान। दादा, अन्नपूर्णाताई, कशात तुम्ही? या आत या। आज बऱ्याच दिवसांनी भावाची आठवण आली। रस्ता चुकला वाटतं। आठवण तर येतेच रे, पण घरचं तर सगळं तुला माहिती आहे। यांचा ऍक्सिडेंट झाल्यापासून राजन बरोबर ऑफिसचंही काम थोडं पाहावं लागतं। यांचा आजारपण काही ना काही चालूच असतं, त्यामुळे वेळच मिळत नव्हता। पण आज मात्र शेवटी ठरवलं, काही करून तुम्हाला भेटायला जायचंच। पण न कळवता अचानक आले, सॉरी। अहो ताई, असं का म्हणताय? तुम्ही घरच्याच आहात। नाही, पण मी तुझ्यावर नाराज आहे। तू अथर्वच्या लग्नाला आली नाहीस। यायचंच होतं, पण अचानक कोल्हापूरला जावं लागलं ना। विसरलेच, मी कोल्हापूरहून आवर्जून नव्या सुनेसाठी देवीचं कुंकू घेऊन आली आहे। कुठे आहे तुमची नवी सून? दादासाहेब चहा। मंगळसूत्राच्या वाट्या उलट्या दिसतायत।
उजळलेला चेहरा, डोळ्यात मोठ्यांविषयी आदर, हीच तुमची नवी सून असणार, हो ना दादा? खूप गोड आहे हा रामपूर यांची नवी सून. नाव काय ग तुझं? मीरा. मीरा. माझी नात पण तुझ्यासारखीच गोड असेल बघ. ती आत्ता कुठे माहित नाहीये. सगळेजण म्हणतात ती या जगात नाही, पण माझा विश्वास आहे, खात्रीच आहे म्हण की एक ना एक दिवस माझी नात माझ्या घरी येणार. आजी, मी पण तुमच्या नातीसारखीच आहे. हा घे कुंकवाचा करंडा. अंबाबाईचा आशीर्वाद आहे हा. रोज देवीला नमस्कार करून यातलं कुंकू लावत जा. तुमच्या देवघरात महागौरी माता आहे ना, ती अंबाबाईचंच एक रूप आहे. ती तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल. काय झालं? देवीने माझी कुठलीच इच्छा, कुठलीच मनोकामना पूर्ण केलेली नाहीये. त्यामुळे मी तिची पूजा नाही करत. अशी कुठली इच्छा आहे तुझी जी देवीने पूर्ण नाही केली? लहानपणीच माझी ताई हरवली, माझ्यापासून खूप लांब गेली. ती कुठे आहे मला नाही माहित, पण जोपर्यंत माझी ताई मला भेटत नाही ना, तोपर्यंत मी देवीचं दर्शन घेणार नाही, असं मी ठरवलं. ताई, तुम्ही तिचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नका. हे सगळं बोलत असताना तिला हे कळत नाहीये की ती महागौरी मातेचा अपमान करते. तुकोबा आदराने विठुरायाचं नाव घ्यायचे आणि आवली रागारागाने बोट मोडत का होईना पण सतत विठ्ठलाच्या नावाचा जप करायचे. आहे की नाही गंमत? आपल्या जवळचं माणूस नियतीने आपल्यापासून दूर केलं की काळजाला कसा पीळ पडतो याची कल्पना आहे मला. म्हणूनच तुझं देवीवरचं रुसणं मला चुकीचं वाटत नाही. पण या आजीची अनुभवाची एक गोष्ट ऐकशी. देवी कधीही आपल्या लेकरांची साथ सोडत नाही. ती फक्त परीक्षा पाहत असते, जशी माझी माझ्या नातीसाठी, तुझी तुझ्या बहिणीसाठी. प्रश्न असतो तो फक्त देवीवरच्या विश्वासाचा. तू काळजी करू नकोस बाळा, तुझी बहीण तुला नक्की भेटेल बघ.